किती दिवस झाले? प्रशासन मला रोज विचारते मधुकर, वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग बाकी सगळं ते? काय सांगू सर, आणि कसं सांगू? गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं, 2 लाख रुपये हुंडा घेतला आणि 1.5 तोळं सोनं. तवा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर चुलत्यानं केस टाकली वावराच्या वाटण्याची. तिथं पैसा गेला, केस हरलो, घराच्या वाटण्या झाल्या. आता तर कुणाच्या घरात राहतोय सर. इकडून उंदीर येतोय तर तिकडून घुस येत्या. पावसाळ्यात अख्खं घर गळतंय. घरातली भांडी कमी पडते, पण पत्र्याची पानं काय गळायची थांबत नाही. बाप गावलती काम करतो, उचलापासून गुरं लागतो. तरी बी आज भाकरी खाल्ली तर उद्याची काळजी वाटते. आई रोज वाटी घेऊन येतात, त्याचं घर टिपती. कुठनं आणू पिलं पैसे? आणि कसं म्हणू बापाला? या सगळ्यापेक्षा माझं शिक्षण महत्वाचं आहे. चला लिहून घ्या सगळ्यांनी. मधुकर, याच्या पुढे असलं वर्गात काहीही सांगायचं नाही. याचा कुणावर काही फरक पडत नाही, कळलं का? प्रशासनाने नेमून दिलेली फी तुला द्यावीच लागेल. मधुकर, जाताना स्टाफ रूम मध्ये भेटून जा. तुझ्या वडिलांसाठी एक निरोप आहे. बस खाली. आत येऊ का सर? अरे ये मधुकर, बस. नाही नको, हाय तो उभा. अरे ये रे, बस. नको. अरे ये म्हणलं ना. मला सांग, कोण कोण असतं घरी? आई वडील असतात आणि 2 बहिणी आहेत. एकीचं लगीन झालंय, एकीचं यंदा होईल. बहिणीचं वय किती रे? माझ्या